जिंदाबाद साथी, मी आकाश जाधव पुन्हा एकदा आपल्या समोर आलो विचारांचा वसा घेऊन. आज आपण पाहणार आहोत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता या पुस्तकातले अनुवाद, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जनतेच्या मनामध्ये राज्य करणारा राजा म्हणजे जनतेचा राजा, रयतेचा राजा, ह्या पदव्या छत्रपती शिवाजी महाराजांना कशा मिळाल्या. त्यांनी काही त्यामध्ये उल्लेख केला आहे की कोणकोणत्या घटना, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी केल्या, म्हणून त्यांना जनतेचा जाणता राजा असं बोललं जातं. तर आज आपण थोडंफारच पाहणार आहोत की शेतकऱ्यांसाठी जाणता राजा कसा होता. तर शेतकऱ्यांच्या संबंधित त्यांच्या ज्या गोष्टी होत्या, त्यांनी तयार केलेले कायदे कानून असतील, नियम अटी असतील, त्या कशा होत्या. तर या महाराष्ट्राच्या इतिहासाचं दूर देशातल्या ब्रिटिशांनी अभ्यास केला होता. तर अशाच प्रकारे 14 जून 1953 रोजी जो ब्रिटिश अभ्यासक होता मार्कस याने आपला जो सहकारी होता अँग्लस याला एक पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये त्याने लिहिलं होतं की खेडी व बदलणारी राजकारण किंवा खेडी व बदलणारी राज्य कशी होती. तर त्यामध्ये त्याने लिहिलं आहे की महाराष्ट्राच्या राज्यामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणतेही राज्य आले, किती राज्य आले, त्यांनी राज्य केलं, पण जनतेला आणि जी रयत होती त्या रयतेला काही फरक पडत नव्हता. कारण की जो पण राजा यायचा तो जनतेचा हितासाठी कमी आणि त्यांच्याकडून कर वसुली करण्यासाठी जास्त काम करत होता. तर राजे यायचे पण त्यामध्ये जनतेला कोणता फायदा नव्हता, रयतेला कोणता फायदा दिसून येत नव्हता. पण नंतर शिवाजी राजा जो आहे तो गादीवरती आला आणि मग सत्तेची कायापालट झाली. ती कशा पद्धतीने, तर कुलकर्णी, वतनदार, जहागीरदार, पाटील असतील, जमीनदार असतील, हे सर्व जे गावगडी होते तर हे राज्याच्या कर वसुलीसाठी नेमले गेलेले होते, गावाच्या कर वसुलीसाठी नेमले गेलेले होते. तर जरी राजे महाराजे बदलले तरी पण ही लोक जी होती ती सातत्याने तशीच होती आणि कर वसुलीची जी यांची पद्धत होती ती थोडी भीषण होती. कर वसुलीमध्ये लोकांना जनतेला, रयतेला त्याची सहानुभूती न घेता, त्यांच्या परिस्थिती न पाहता त्यांची कर वसुली जी ती ठामपणे केली जायची. तर शिवाजी राजा जो आहे तो गादीवरती आला आणि सत्तेचं कायापालट झालं. त्यांनी गादीवरती आल्यावरती, सत्तेवरती आल्यावरती नवीन कायदे निर्माण केले, ज्यामध्ये कुलकर्णी, वतनदार, जहागीरदार, देशमुख, पाटील यांना सांगण्यात आलं की तुम्ही जनतेचे सेवक आहात, तुम्ही जनतेचे राज्यकर्ते नाहीयेत, तुम्ही जनतेचे सेवक आहात. तर जनतेचं शोषण करणं तुमचं काम नाहीये, जनतेला सेवा पुरवणं हे तुमचं काम आहे. दिलेल्या घटकाचीच कर वसुली करणं, दिलेल्या मुद्दलीचीच कर वसुली करणं हे तुमचं काम आहे आणि ते पण प्रेमाने करणं, ना त्यांच्यावरती जोर जुलूम करून त्यांची कर वसुली करणं, ना त्यांना मारहाण करून कर वसुली करणं. तर ह्या गोष्टी जेव्हा लागू झाल्या आणि त्या जनतेला दिसू लागल्या तेव्हा जनतेला वाटू लागलं की आपल्याला दाद देणारा राजा कुठेतरी आला आहे. पूर्वीच्या राजा महाराजांच्या काळामध्ये जनता राजासमोर आपले प्रश्न मांडू शकत नव्हती, कारण की त्यांना माहिती आहे की कुलकर्णी, देशमुख, पाटील असतील, वतनदार असतील, जहागीरदार असतील, तर त्यांच्या विरोधात आपण जर एखादी तक्रार नोंदवायला गेलो किंवा एखादी तक्रार आपण केली तर आपल्याला न्याय मिळणार नाहीये, कारण की शेवटी सत्ता जी आहे ती यांच्या हाती राहणार आहे. आणि शिवाजी राजा जेव्हा आला आणि रयतेला जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय देणारा राजा समोर येतोय असा दिसू लागला, आभास होऊ लागलं आणि वर्तनही त्या प्रकारे होऊ लागलं, तेव्हा जनतेने स्वतःहून राजापर्यंत ज्या काही तक्रारी असतील, ज्या वतनदारांच्या, कुलकर्ण्यांच्या, जहागीरदारांच्या असतील, ते सांगू लागले आणि त्यावरती कारवाई होऊ लागली, त्यावरती त्यांना न्याय मिळू लागला आणि मग हा राजा जनतेला आपलासा वाटू लागला. आणि त्यामुळे जनतेने, रयतेने त्यांना जाणता राजा ही पदवी दिलेली आहे आणि ही पदवी त्यांनी मनापासून दिलेली आहे, त्यांच्या कामांमुळे त्यांना दिलेली आहे. अशाच प्रकारे लहान वयामध्ये पुण्याचा परगणा ही शहाजी राजांची जी जहागिरी होती तिथे दादाजी कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्याची व्यवस्था करण्यासाठी पाठवण्यात आलं. तर हा जो परगणा होता हा 2 मुलकांनी घेतलेला होता. परगणा हा मुघल व आदिलशाहीच्या राज्याची सरहद होती आणि तिथे बसलेला हा परगणा हा भाग होता आणि तो शहाजी राजांची
जी जहागिरी तिथे चालत होती आणि शिवाजी राजांना आणि दादाजी कोंडदेव यांना तिथे व्यवस्था करण्यासाठी, परगण्याची व्यवस्था करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. तर हा जो मुलूक होता इथे सातत्याने स्वाऱ्या येत जायच्या. कधी मुघली स्वाऱ्या यायच्या, कधी आदिलशाही स्वाऱ्या यायच्या, कधी तिथे लढाया पण व्हायच्या. त्या लढायांमुळे आणि स्वाऱ्यांमुळे परगणा हा उद्ध्वस्त झाला होता, बेचिराग झाला होता. गावं ढसाळली गेली होती, लोकांची शेत जमीन जी होती ती पूर्णपणे खालावली गेली होती. तर जेव्हा शिवाजी राजांना तेथे व्यवस्था करण्यासाठी पाठवून दिलं, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवून दिलं, तेव्हा शिवाजी राजाने ती जी जमीन होती परगण्याची ही त्याची मोजणी केली. पहिले तर जमिनीची मोजणी केली, जमीन लोकांना, शेतकऱ्यांना वाटून दिली आणि त्या जमिनीला लागणारा बी बियाण जे आहे ते पण सुद्धा शिवाजी राजानं स्वतःच्या राजकीय खर्चातून त्यांना देऊ केलं. आणि त्यानंतर तिथल्या लोकांना 4 ते 5 वर्ष जो कर होता, जी वसुली होती, तर ती जो कर होता तो कमी प्रमाणात लादला गेला. बाकीच्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळत नव्हतं, कारण की कराची जी रक्कम होती ती फिक्स असायची, जी ठरवलेली असायची, नेमलेली असायची आणि तेवढी कर वसुली केलीच जायची. पण जेव्हा नवीन राज्य विस्तारासाठी शिवाजी राजे तिथे गेले होते आणि परगण्याची व्यवस्था त्याने केली, तेव्हा त्यांनी शेत पण वाटून दिली, त्याची मोजणी करून त्यांना कर लावण्यात आलं. पहिले तर ही कायदेशीर बाब त्याने आणली की जेवढा शेत असेल तेवढाच त्याला कर लावला जाईल, त्याच्यापेक्षा जास्त त्याला कर लावला जाणार नाही. दुसरी गोष्ट अशी त्यांनी केली की बी बियाणं जी होती ती बी बियाणं त्यांनी राजकीय खर्चातून त्यांना पुरवली. राजकीय खर्चातून बी बियाणे पुरवले आणि त्यांना सांगितलं की शेतीसाठी जो खर्च लागेल, जी तुम्हाला गोष्टी लागतील, जसं की नांगर होती, बैल होती, या गोष्टी पण राजकीय खर्चातून तुम्हाला पुरवल्या जातील. ज्या लोकांकडे त्या आहेत ते त्यांनी वापराव्यात, पण ज्यांच्याकडे नाहीयेत त्यांना ते राजकीय खर्चातून उपलब्ध करून दिली जाईल. आणि अशाच पद्धतीने जेव्हा दुष्काळ आला तेव्हा दुष्काळामध्ये करमाफी केली. उलट शिवाजी राजानं हे जाणून घेतलं की दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्याला फक्त कर्जमाफी करून फायदा नाहीये, तर त्याला दुष्काळाच्या वेळी मदतही केली पाहिजे. आणि राजकीय कोठारातून, धान्य कोठारातून त्यांना धान्य देऊ केले. त्यांना राजकीय कोठारातून पैसे जेव्हा लागत असेल तर त्यांना पैसे देऊ केले आणि त्याची परतफेड न करता, म्हणजे त्याची परतफेड करू नये अशा पद्धतीने त्यांनी अहवाल जाहीर केले. आणि एवढं सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणारा गोष्टी असणारा राजा जो होता तो शेतकऱ्यांचा जाणता राजा बनला. आणि जाणता राजा ही शेतकऱ्यांनी त्यांना जवळून आणि खूप मनाच्या आकांताने दिलेली पदवी आहे. आणि हीच पदवी आज आपण राजांच्या समोर, जेव्हा पण राजांचा उच्चार होतं तेव्हा त्यांना जाणता राजा म्हणून बोललं जातं. का तर तो राजा सर्वांना आपलासा वाटला. त्यांनी त्यांचे दुःख जे आहे ते जाणून घेतले, त्यांचे कष्ट जाणून घेतले, त्यांना कोणत्या प्रकारची मेहनत करावी लागते हे सर्व जाणून घेतलं, म्हणून त्याला जाणता राजा अशी पदवी देण्यात आली. आणि अशाच प्रकारे जेव्हा सैन्य शेतातून जायचे आणि शेतमालाचं नुकसान व्हायचं तेव्हा राजाने एक आदेश सैन्यांना दिला की जेव्हा पण आपली स्वारी परदेशी लढण्यासाठी जाईल, पर राज्यामध्ये, पर प्रदेशामध्ये लढण्यासाठी जाईल, तर शेताच्या बांधावरूनच त्यांनी जावं. शेतामधून ते जाऊ शकत नाही, कारण त्याने मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान होतं. आणि शेतकऱ्याला झालेलं नुकसान म्हणजे अवघ्या राज्याला झालेलं नुकसान, अवघ्या प्रजेला झालेलं नुकसान. कारण की शेतकरी हा पूर्ण देशाचा, हा पूर्ण राज्याचा पोशिंदा आहे. जर याला नुकसान झालं तर आपण त्याचं जे मिळालेलं धान्य आहे त्याची किंमत आपण चुकवू शकत नाही. हे सर्व शिवाजी राजाने जाणून घेतलं. त्यामुळे या काळ्या मातीतून, महाराष्ट्राच्या मातीतून शिवाजी राजाचं नाव, या देशाच्या मातीतून शिवाजी राजाचं नाव जे आहे ते आजवरती कोणीच खोडू शकणार नाही आणि पुढे जाऊनही हे कधीच अलिप्त होणार नाही. कारण की जाणता राजा लोकांच्या मनामध्ये जागृत राहणार आहे. आणि याच राजाला चांगल्या पद्धतीने मांडण्याचं काम जे आहे ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होतं यांच्या पुस्तकात केलेलं आहे. आपण आवर्जून हे पुस्तक वाचावं. आणि आपण जो शिवजन्मोत्सव करतो तर तो आपण विचारांच्या पद्धतीने शिवाजी राजाला जाणून घेऊन आपण केलं पाहिजे. आणि शेवटी या राजाला मानाचा मुजरा